जय शिवराव भावांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळचे वाजले तर 10 इकडे घड्याळ आहे. 10 वाजून 5 मिनिट झाले. तर भावांनो काल बरं झालं. आणि काल हो का इथं हो का खळं करून आणले हरभऱ्याचं. बरं झालं काल पाऊस आला भावांनो. जेव्हा खळं करून आणलं का संध्याकाळी आला पाऊस. ते बरं झालं. पण फक्त आम्हाला विचार करून जमत नाही ना. बाकी शेतकऱ्यावरचं तेवढा नाही पडला, पण थोडाच पडला. पण ढिगारा ते पाणी लागले की ढिगारा खराब होते. आम्ही तर आणलं, पण बाकी शेतकऱ्याचं काय. तर त्याने काय माहीत आता अचानक भयानक आला पाऊस. असं दिवसभर थोडं आबाळ ऊन होतं, पण येईलच असं वाटलं नव्हतं. पण अचानक आला, रात्री आला. पण ढिगारे भिजा एवढा तर पडला. आणलं इथं आता इथं झोपल तुम्ही रात्री हो का. माझी गोळी इथं घडी पण केली नाही, तसेच आहे. तर बरं झालं. तरी मला वाटलं तर काल करून खळं, पण आजीनं महाग लागून करायचे म्हणून मला नेली पुढे घालून आणि आणलं करून खळं. बरं झालं. आता इकडं बाहेर बघू. इकडं आज आजी म्हणजे त्यांच्या मुलीकडे जायला, म्हणजे माझ्या आजीकडे. कारण की तिथं का असं सप्ताह आहे म्हणजे माऊली महाराजाची पादुका आल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच आल्या वाटतं. सप्ताह आहे लय मोठा आहे. आज आजी तिकडं जायला. इकडं बघा, इकडं स्वयंपाक चालू आहे नाव का. कोण बघू बघू गेल्यास अरे लोकाला हाय आजोळ हाय आणि नाही नसणाऱ्याला वाटते आम्हाला आजोळ नाही. बर तर भाऊन बघितलं का ऐकलं का. मला पण तो माहित, पण मी अभ्यासामुळे जाणं कुठं. कारण की आता पेपर जवळ येतं, त्याच्यामुळे जायला जमत नाही. तसं ते भाऊन भाषण तर ऐकलं का. आजीचं लय कडक भाषण असते आमच्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.